मित्रांनो, आज सर्वपित्री अमावस्या आहे म्हणे. मी आज 11 धारेचं लिंबू शोधतोय आणि खूप महत्त्वाचं आहे बघा. संपूर्ण व्हिडिओ बघा, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि कसली पण कमेंट नका करू तशी. आता लिंबूनीच्या झाडाजवळ आलो मी. जर 11 धारेचं लिंबू भेटलं ना, खूप खतरनाक होईल. बघूयात का? हा इथं दिसते बघा, किती धारेचं आहे बघू. दिसते तुम्हाला? हे बघा, आता मोजून बघूयात आपण आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, 1 हा डॉट आहे बघा, इथं 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, 7, हे 8, हे 9, हे 10 आणि हे बघा 11 आहे. हा 12वा डॉटवाला आला. म्हणजे 11 धारेचं लिंबू सापडलं. आपल्याला काहीच करायची गरज नाही. आता आयुष्यभर मेहनत करण्याची गरज नाही आणि सगळे दुःख सगळे निघून जाणार आहेत या 11 धारेच्या लिंबामुळं. मित्रांनो, आज सकाळी उठलो, चहा वगैरे घेतला. आई म्हणे आज तू जर मेकरला चालला तालुक्याला तर मोहरीचं तेल घेऊन ये म्हणे. मी म्हणलं आई कशाला? आतापर्यंत तू मोहरीचं तेल तर मला कधी सांगितलं नाही, परंतु आज कशाला? मी म्हटलं काही पायाला वगैरे लावायसाठी पाहिजे असेल, पायगी दुखत असतील आईची. नाही म्हणे, आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि आज दिवा लावायचा आहे म्हणे मोहरीच्या तेलाचा. म्हटलं आयुष्यात कधी तू मोहरीच्या तेलाचा दिवा लावला नाही, आज कसं काय बा? तर म्हणे कुठंतरी यूट्यूबला सांगितलं म्हणे कोणत्या बाबानं की मोहरीच्या तेलाचा दिवा आज लावणं चांगला असतो. मित्रांनो, अशा काही फेक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हे तुम्हाला सांगायचं आहे. कुठल्याही लिंबानं किंवा असल्या काही गोष्टीनं आपलं आयुष्य बदलत नसतं. शेवटी कसं आहे, श्रद्धा नक्की देवावर असावी, परंतु इतकी अंधश्रद्धा नसावी. कारण या अगोदर आपण जे करत आलो फक्त ते श्रद्धेनं करण्याची गरज आहे. आपले कर्म आणि कर्म सगळ्यात महत्त्वाचे असतात. आणि चांगलं वागा, चांगलं राहा, नक्की तुमचं आयुष्य बदलेल. काम करा, मेहनत करा, कष्ट करा, त्यानंतर तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे. या 11 धारेच्या लिंबानं माझी पुरानं गेलेली सोयाबीन काय उभी राहणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळं सांगतो, कष्ट आणि कर्म हेच महत्त्वाचं आहेत. बाकी सगळे थोतांड आहेत. देवावर श्रद्धा नक्की ठेवा, परंतु अंधश्रद्धा अशा नवनवीन काहीतरी बाबा जन्माला येतात आणि काही नुसके सांगतायत. फक्त काहीतरी आपलं स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, जगासमोर येण्यासाठी ही लोक काहीतरी थोतांड माजवत आहेत. यावर अजिबात लक्ष देऊ नका. कुठल्याही पूजा करूनसुद्धा तुमचं नशीब बदलत नाही आहे हे निश्चित सांगतो. मी त्या नाशिकलासुद्धा बोंबलत गेलो, पूजा करून आलो, काही फरक पडणार नाही. तुमचे जसे कर्म असतील तसे आपल्याला भरावं लागणार आहे, हे निश्चित आहे. बाकी धन्यवाद. जय महाराष्ट्र.